काकडी, कांदा आणि टोमॅटो यापासून अगदी झटपट अवघ्या 2 मिनिटांमध्ये कोशिंबीर कशी बनवायची हे आज आपण बघणार आहोत. ही कोशिंबीर बनवायला अगदी सोपी आहे आणि खायला खूपच छान लागते. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी एक काकडी ही साल काढून किसून घेतलेला आहे. त्यानंतर वाटीभर दही मी फेटून घेतलेला आहे. त्यानंतर एक मीडियम साईजचा कांदा हा अगदी बारीक असा कापून घेतलेला आहे. त्यानंतर एक टोमॅटो आपल्याला इथे बारीक कापून घ्यायचा आहे. चवीनुसार मीठ, थोडीशी बारीक कापून घेतलेली कोथिंबीर, भाजून खलबत्त्यामध्ये अगदी जाडसर असे शेंगदाणे मी कुटून घेतलेले आहे. तर आपल्याला अगदी जाडसर असा कूट घ्यायचा आहे. त्यानंतर एक हिरवी मिरची ती देखील बारीक कापून घेतलेली आहे. आता आपण बाउलमध्ये कांदा, टोमॅटो आणि काकडी टाकून घेऊया. त्यानंतर आपल्याला त्यामध्ये फेटून घेतलेलं दही टाकून घ्यायचं आहे. तर इथे दह्याचं प्रमाणही तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. त्यानंतर आपल्याला आपण घेतलेला 2 चमचे शेंगदाण्याचा कूट टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर चवीनुसार मीठ, थोडीशी बारीक कापून घेतलेली कोथिंबीर, त्यानंतर बारीक कापून घेतलेल्या हिरव्या मिरच्या. आता आपण हे संपूर्ण साहित्य व्यवस्थित मिक्स करून घेऊया. तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा. तर इथे मी 1 चमचाभर तेल हे गरम करून घेतलेलं आहे. तर आपल्याला इथे तडका बनवायचा आहे. त्यानंतर तेलामध्ये आपण जिरे मोहरी छान अशी तडतडून घेतलेली आहे. आता आपण त्यामध्ये 3 ते 4 कढीपत्त्याची पानं ते देखील आपल्याला छान असे तडकू द्यायचे आहे. त्यानंतर चिमूटभर हिंग मी त्यामध्ये टाकून घेतला आहे. आता आपल्याला ही फोडणी व्यवस्थित मिक्स करायची आहे आणि आपल्याला ती कोशिंबिरीच्या वरती टाकून घ्यायची आहे. तर इथे आपली कोशिंबिरीला तडका देखील अगदी छान असा आपण इथे दिलेला आहे. आता परत एकदा आपण कोशिंबीर व्यवस्थित मिक्स करून घेऊया. तर इथे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही थोडीशी त्यामध्ये साखर टाकून घेऊ शकता तुमच्या आवडीनुसार. तर इथे आपली कोशिंबीर ही बनून तयार झालेली आहे. तुम्ही बघू शकता अगदी छान अशी आपली कोशिंबीर इथे तयार झालेली आहे. तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली हे मला नक्की सांगा. थँक्यू.